गुडघ्याची वाटी दुखली, म्हातार पण आलं बाई म्हातार पण. सो फायनली झाली आहे शॉपिंग. आता आम्ही निघतो. इथं ना ते ऊन येते ना थोडंसं, ते बघा ते आम्ही तेव्हा दाखवू नाही शकले. तिला छोटीशीला बघा अशा क्लिपांचा जो बॉक्स आहे ना तो घेतला आणि चॉकलेट घेतली तिला. आजीला बिस्किट वगैरे घेतले, थोडंफार घेतलं आणि फायनली आता आपण चाललो आहोत आजीला भेटायला. तर आजीला भेटतो, तुम्हालाही दाखवते तर तुम्ही बघत राहा. चला फायनली आपण पोहोचलो आहोत काकांच्या इथे. काकांना माहिती आहे की नाही माहिती, काका घरी नसतील वाटतं ना. येऊन जातील बरोबर. हो ना, काकांची ग नाही ना. काकांना माहितीच नाही, तुम्हाला माहितीच नव्हतं का? राम राम. माहितीच नव्हतं. झोपले होते का? आजी नमस्कार. नमस्कार. आजीला भेटायला आलो आम्ही. आजी बेटा बेटा गळे बेटा. काकांना सांगेल का फोन करून? एवढं सरप्राईज आता. अरे एकदम सकाळी झालं प्लॅनिंग. एवढं सरप्राईज. आजी आठवण आली आम्हाला. झाला आजी. आजी आजी मी रुपाली. नाही मामा आहे मामा. कशाला रडता आजी? दुखताय का जास्त? रुपाली आली आणि सीमा पण आली, दोघं आलो. हो तिला ते काय दिलं का? काय बघे तुला केस छोटे छोटे केस आला. तुझ्या केसांना बघ. शंभू 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 हे बघ, ये मग येऊ हे बघ. पाव. रडू नका तिला उठव. रडू नका. नको आजी रडू नको. हो, आजी बघ रडते. थांब थांब. एक चॉकलेट चॉकलेट. तिला बघ 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 बघ. रडू नको राधा. आराम करा. नाही ते थंडीने अजून जाऊ दे, रडू नका आता. हा ते दुखत असेल आता थंडीने अजून जास्त ते त्रास होत. नका रडू नका. काही नाही, देवाचं नाव घ्या आता. देवाचं नाव घ्यायचं. देवाला म्हणा मला मोकळं कर. नाही असं नाही होत आजी. काहीतरी 5 झोपाडी देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घ्या. 24 तास जाऊ दे. ऐक तुझ्यासाठी खायला आणलं. पेढा आणलं बघा. तुम्हाला पेढा आवडतो ना? पेढा आणलं, पेढा खायला. पेढा नको येणार नको काहीच नाही लावलं. मी मला ते जेवण मी जाते पैसा म्हणजे वाटण्याची पैसा म्हणजे मला खाणं. खा एवढं भाऊंना बघती का? तुझे छोटे छोटे केस आहे ना, त्याच्यामुळे मी ते तसं घेतलं. कुठे गेलं का ते? कुठे ठेवलं? हा तुझे म्हणलं छोटे छोटे केस आहे ना, त्याच्यासाठी तुला अशी रबर क्लिपा घेतल्या तुला छोटे छोटे बाईला, है ना? छान आहे ना? आवडलं तुला? बोलत नाही आहे बघा. तिला छोट्या छोट्या क्लिपांचं घेतलं. तुला आवडलं? हा बघितलं ना मी, त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं ते. हे मला म्हटलं डॉल घे, म्हटलं डॉल नको, हे असं जरा चांगलं वाटतं. तिला बघा ना छोट्या छोट्या क्लिप आहे त्याच्यामध्ये. नाही बिस्किट वगैरे खायला पण भेटलं याचं आणि वस्तू काहीतरी घ्यायला पोरीला.
काही आराम पडत भाऊ आता थंडीने काय ते जास्त दुखत असेल आहे ना. असं पण किती त्रास देतात काय नाही थंडीमुळे थोडा त्रास होतोय तुला. थंडी संपली नाही एकदा माझा हात पाय दुखतात. नाही सगळ्यांचेच दुखत आहेत. ते आता म्हातारा माणूस आहे, वय झालंय. हा ना. पेढा खा, तुला पेढा आणलाय मी. थोडस दे. थोडा पेढा खायचं थोडा खा. काय चेहरा पण इथं सुजलाय बघा ना. हे ना हे बघ इथं सूज झाली. सूज आली आजी सारखी सूज आली चेहरा. पाणी घेतलं इकडे तोंड कर सर. पहिले कसं हालचाल करायची. होती का हालचाल होते. 10 वाजले होते. नाही हे दोघं आधी टू व्हीलर नंतर मग म्हणलं पायाला त्रास होतोय जास्त. हळू 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 हा, चेहरा पूर्ण सुजलाय. पेपर चालू आहे काल पहिला पेपर. चेहऱ्याला सूज. हा चेहऱ्याला सूज आली. अरे राम रे रडू नका रडू नका. त्यामुळे मग ते त्रास होतो. काय करते आरू. काय करते. डॉलची केस विंचरते. आरूचे केस विचारते का? दुसरे आरू. ती मोठी आहे. आरू हा तू मम्मी ना आरू है ना. नाव हिचं काय नाव ठेवायचं. नाव काय नाही अजून बोलणार नाही आता. थोड्या वेळानंतर आवाज निघेल. मग मग गाणे पाहिले तुम्ही? ते गाणे नाही बघितले का तुम्ही तिचे. होय आमच्याशी बोल ना. हाय कर. हाय हाय कर. हो ना डॅडी बरोबर का. हो का. ते याच्यात राहून केस वाकडे झाले थोडेसे. त्याच्यात होते बॉक्स मध्ये मुक्की मग आरू. एक स्माइल. बाबा बघ बाबा काय म्हणताय. आरू कसं कर तू कर. बाबा करून दाखवताय. वय ना ते भारी असतं करत. एक क्यूट आहे. एवढंच चांगले पण मोठे झालेले वाईट घेत. मोठे नको. हे बघितलं एक वैतागलेला माणूस. वैतागलेल्या बापाची कहाणी. झेललंय ना घरामध्ये सगळ्यांना. किचकिच किचकिच घरामध्ये काय म्हणत नको वाटत त्यांना आता. सुरुवात झाली. याची सुरुवात झालेली आहे. भाऊची आता सुरुवात आहे. आता सुरुवात झालेली पण आता मुलं ग्रो होऊन गेले ना. हा पोरी मोठे होऊन गेलेत. तनु थोडीशी भाऊंजवळ जास्त आहे. आलू? पुरेपूर वापर केला तिच्या पप्पाचा. हाय कर ना. हाय कर ना. नाही करत. एकदा एकदा हाय. सगळ्यांना बोल हाय. नाही नाही बाप. नाही जाऊ दे ती आता बिझी आहे. ती मम्मा बनली मम्मा है ना. तुझे मम्मीला काहीतरी बोल. आवाज कर. बोल मम्मीसाठी. हॅलो हा मम्मीला सांग. तुम्ही रडू नका. मग मम्मीला इथे झोप लागत नाही बरं का. मम्मीला सांग झोप आरामशीर झोप. हॅलो हा टेन्शन घेऊ नको मला. का ग बाई हा टेन्शन घेऊ नको. जेवले का तू. चहा पिली का. हो तू बोल फक्त टेन्शन घेऊ नको. बोला बोला फक्त. तू बोल फक्त टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नको हा. मी तुला सांगितलं घरी गेल्यावर रडू नको कळू नको. व्यवस्थित जा व्यवस्थित राह. तुला मी सांगितलं होतं ना घरी गेल्यावर. तुला मी बोलले होते ना माझं टेन्शन घेऊ नको. तुमची आई इतक्या दिवस टिकली पण देवाजवळ जेवढे परत करा आता सुखी दे भाव वाजायला. मला हिरो हिरोईन हा अरे देवा. चल डान्स करायचं का मग. डान्स आजी चल डान्स करू.
हा मला हिरो हिरो उन्हात प्रमाणे भेटाले उन्हात बिरबान भेटाले मला 10 महिना गाणं म्हण ना ते गाणं. हा कुठलं गाणं ते गाणं कोणतं काय ते? आजी गाणं म्हण चला तुझ्या गाणं राहू दे लक्षात आमच्या पण आयुष्यात लाडू नको लाडू काय गाणं म्हणा आधी. कोणतं लाडू, गाणं? नको लाडू. जासमाडी जास जासमाडी सासरवाडी. हा थांबा हा कोणतं गाणं? जासमाडी सासरवाडीले चित नाही लागत बन आटेरावाले गोड गाडी राटा गाऊन आम्हाले लेवाले जासमाडी सासरवाडीले बघा ना. सासरवाडीले देवाच्या घरी जायचं गाणं. सासरवाडीले जास Feeling असं आहे भाऊ की मग आता जाते कदळली जाई बाई सासरवाडीले कदळली जाई भाऊ त्याचं meaning वेगळं आहे. कदळली वेगळं पण ते meaning वेगळं आहे. वय भरपूर झालेले माझं कधी काय असं वय आता आता तरी? जातो पण तू सर्व देखायच्यात पडायला वेगळी म्हणा जंतू पण दादाला बघून आले. जंतू पण बघून आले. नाही, जंतू नाही बघितलं. जंतूची म्हणजे बघितली नातूची मुलं आता हे नातू ही येते. पण ती ना ही ही पण ती पण ती आता जसं काय हिच्या याला होईल ना आता साक्षीला जर झालं तर मग ते ओके, हा का? सोनू मग थांब आजी 10-15 वर्ष अजून हा, काय? थांब 10-15 वर्ष 10-15 वर्ष थांबा अजून. अरे बापरे 10-15 वर्ष थांबले असते आहे ते आता बापा. पडली नसेल आता वय अजून आता पडलं नसतं ना आता त्याचे अरे त्याच्यामुळे बापरे इथं ही जेव्हा परत करायला लवकरी बसायला त्याच्यावरच पडली. त्रास लवकरी बसायला लेकराच्या खाद्यावर गेले. हॅलो? बरोबर. यार इकडे बेटा बरं ठीक आहे जाऊ दे आता इतकं जाऊ दे मम्मी तिथं वाट बघते तुझी माझा खडसा फिरायला जायचं तुला घेऊन. कोण बनारसी साखर कोण बनारसी साखर कोण 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 बापू बना हे बरोबर बापू बना रात्र दिवस आला का जेवली काय तशी माझ्या आई बरं वाटतं का पप्पाला तुला? हे करायची बरं का? जशी तुम्ही करता कसं तशी वाटतंय? माझ्या पप्पाला हे करायचं. आणि म्हणे हिरोईन म्हणे हिरोईन जास्त डेटोलाच रागवतोय तू तुझी पाशी म्हणे हिरोईन देवी असतं का कोणती हिरोईन? आग धुवायची काकू 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 डेटलने अंग म्हणजे ते धुतलं म्हणते काका, डेटलने अंग असं, धुतलं पुसून पासून काकूचं नाव काढतायत त्या असं. माझी हिरोईनी पण मला केलंय डेटॉलनी- जा रे हे पुण्य पुढे भेटतील त्यांना काय टेन्शन नको चांगलं होईल त्यांचं सगळं म्हणजे चांगलं होईल. हिरोईन बिकरी राहिली ते चांगलंच आहे त्यांचं अजून म्हणजे काही. सेवा ती म्हणजे आज शेवट सेवा करायची कोण सेवा करी तुम्ही बघता मी सेवा करत ती सेवा करायची ती सेवा. कर आराम कर जाऊ दे चला आराम करायचं जाऊ दे, बोलू नका जास्त. जवळ घेऊन झोपलेलं पाहिजे का? मामा भाचीची जोडी ऐकायचंच नाही कशी घोरते मी यात आली. नाही मी घोरत नाही मला झोपला. मी 11:30 आलो होतो का ग हेच घोरतात मीटिंग करून ऐक ना हे 11:30 मीट म्हणजे सभा चालू होते ना आपलं इलेक्शन 11:15 आलो मॅडम आली उठली हा आले का ती जागा होती तोपर्यंत जागी होती बरं काय दार उघडला मी गेलो आतमध्ये टाकलं झोपली 2 मिनिटं 2 सेकंद बी लागल्या अरे म्हणलं ही एवढी म्हणलं हा, तुम्हीच घोरता मी नाही घोरत. काय विनेगर मी तुमचा व्हिडिओ काढत जाऊ दे चला. अरे मी थकलो आले ना काय काय साक्षी बापा डायरेक्ट गचका मारी त्या आणि काय मासासारखी बोलते डायरेक्ट हात छोटा मारतात ते साईडला. लय डेंजर आहे मग ते अरे, तुला असं जर नाही, कोणी मी केलं तुमचा तर व्हिडिओ काढेल. तुला काय वाटणार नाही खबुटा मारले की तुला ती 5 मिनिटं तरी तू आ करत. आणि जेव्हा हे बोलतात तेव्हा भाऊ व्हिडिओ काढायचा ना व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढणार. तुम्ही पण व्हिडिओ काढायचा मी पण व्हिडिओ काढणार आता यांचा रात्रीला नाही मी घोरतो म्हणतो सारखं नाही घोरत आम्ही कशी घोरते साक्षी आम्हाला करायला लागली तर ती बोलत होती. तिच्या सगळं कधी-कधी बघा नाक गोऱ्यावरून नाक टॉपिक बंद चालला झालं. मला म्हणलं मी घोरते. असतो ना, असं खाली असलं का मी तुमच्या मी पण तुमचा श्वासात व्हिडिओ काढणार तो आडला जातो. जस्ट वेट रात्री काढला पाहिजे ज्योतीने काढला ना तसा मी पण व्हिडिओ काढणार आहे. दिवस भर राहते ना तर असं इथे या भागाला तर तिचं प्रमाण वाढायला लागलं अरे रात्री असं खा अरे काय होतंय काय होतंय पाय पाय पाठण करायला मी हलवायचंय का पाठण करायला ठणकू राहिला का छण करायला मी छण करायला मी दुसरीकडे ठणकतो आता आजी सकाळी. अरे बापरे 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 कळलं वाव बघा कप बघा किती सुंदर आहे अरू बघा तर त्या दिवशी घेऊन गेले तर असे कप घेऊन गेले भाऊ कपा किती सुंदर आहेत अहो हत्ती भाऊंच्या याच्यावर
आमच्या याच्यावर उंट आहे. अगं मी नाही का दिवशी आमच्या याच्यावर उंट आहे, भाऊंच्या याच्यावर हत्ती आहे. अरे आपल्या इथे घातली पुढच्या घातली. हा का? गणपती म्हणलं प्राइज भेटेल डिमांड आहे का? नाही इथं गणपतीच्या वेळेस आहे ना गिफ्ट देत होते जो 12 वाजेपर्यंत वाव, किती सुंदर आहे बघा कप, किती सुंदर आहे. पण हे घेऊन गेले आणलं तर करून आणले असतील ना गिफ्ट मध्ये परत. किती सुंदर आहेत कप, मस्त आहेत. इथं का? पुण्याच्या पाहुण्यांसाठी पहिल्यांदाच कप काढले. हा थांब ना थोड्या वेळ थांब ना. थांबा, मी लावून देते थांबा थोडं चहा घेते लावून देते खोबरं तेल ना अजून काका सुन्न पडेल ना ती आजी काय करते ऑल युट्यूब लावते आणि त्याच्यावर सरस्वती तेल फोटो काढतोय बघ, कपाचा फोटो. वालीने लावलं का त्याच्यावर गरम पाण्यात शेकू राहिल्या मग त्याची आग उठली. हा, पुण्याच्या वरती समोर. आणि पहिले शरीरात गोळ्या औषधींची आग लय उठली. पैशाच्या बा. किती गोळ्या औषधी झाल्या. फोटो काढतोय. खोबरं तेल तर थंड पडेल ना अजून ते वात पकडील हा मग तसंच होऊ राहिलं. वात पकडेल थांबा मी काढते. आपल्याला काय करून दाखवणार आहे हा? कसं केलं तू कसे केले ते गाणं? अगं ते बघ ते मागे गेले. कर कर. वाव, मी तुझी बघितली ती व्हिडिओ, छान छान. हॅलो हनी बनी. हॅलो हनी बनी. कसं? तू बोल ना गाणं, बोल तू बोल. तू बोल ना गाणं, बोल बोलते ना. ना हनी बनी बोलते. तू बोल की गाणं, बघतेस काय? अगं बोल की, व्हिडिओ काढते माऊ. अगं बोल ना. हसत येड, नुसतं हसत. थांब थांब. बुमरो बुमरो लावा रे, पोरगी नाचायसाठी तयार झालीये. इथं बेटा, इथं इथं नाचायचं. इथं इथं मी व्हिडिओ काढते तुझा. हा बोलत होती म्हणून मी गेले तिथं थोडीशी. आता हे गाणं लावतंय, ती नाचल. काय झालं? जाणं जाणं तिच्याकडे, डोक्याला लागल, डोक्याला लागल. कांगवा कर, कांगवा. ती बघ, ती बघ कशी तुम्हाला मालिश करायची मालिश ती घाबरती. केस कर, केस मामाची केस कर, केस मालिश 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 कर. हा वाव, कर कर कर. मालिश कर. लागून गेलं बघ मामाला. मामाला बघितलं, हे लागून गेलं मामाला. ते लागून गेलं. आजीला त्रास होतोय. तिळाची छोटी बॉटल हा ती ना ती देऊन द्या त्यांच्या उशाला. हा कशात तरी अशी नाही का टाकून थेंब टाकून त्यांनी ना गरम. हा. सरसोचं तर बेटर आहे, सरसोचं खूप चांगलं आहे. काय ग? लागलं का? राहायचं तेल त्यांनी ती बघ, ती बघ कशी तुम्हाला लय भारी तुम्हाला घाबरतोच पण हो सगळे पोरं. ते बघ, ती बघ, ती बघ कसली. काय कोण आहे? हो काय, तुम्हाला सगळे घाबरतात, कोण आहे? फक्त मीच नाही घाबरत. तसं असतं मग. नाही ती वास येतो हे खोबरं तेल. हा नाही आम्ही चमेलीचं तेल लावतो, चमेली. मम्मी पण लय लावून घेतात. बाबा. सोप्याचे त्या उशी घेतलेली. मोगऱ्याच्या आत्या पण रोज ते उशी खाली घ्यायचे, ते उशीचा वास आहे. यांना हे पण लावतात ना चमेलीचं तेल, असा वास येतो ना डेंजर. आता याच्या अगोदर पहिले चमेली. नाही का बाबा हा चमेली का तेल. चमेली काय चंदूच दुसरी उशी आणून ठेवून काय? म्हणलं जास्मिन. जास्मिन, जास्मिन, चमेली. हो जास्मिनला चमेलीच म्हणतात ना. जास्मिन म्हणजे चमेलीच ना. नाही ना, चमेली वेगळं ना, जास्मिन वेगळं. हे जास्मिनचं लावतात. हा पॅराशूट जास्मिन. पॅराशूट जास्मिन. अण्णा पण तेच वापरतात. इथून सरकून वरती गेलाय. पूर्ण ते सरकलेलं आहे. एका साईडला झूम करून दाखवलेलं आहे बघा ना. झूम केलं. हा ते बघा, ते झूम करून दिसतंय ना त्याच्यामध्ये. हा पोर्शन आहे वरचा, हा इथं खाली पाहिजे होता. इथं इथं खाली हा त्या साईडचं बरोबर सर्कल आहे तो असा तुटून वर गेलाय मामा तो.
बाहेर असं सरकून वर गेलेलं आहे. सरकून वर असं होडून खाली येणार नाही का? त्याच्यामध्ये त्रास होते आजीला. याच्यात दाखव, याच्यात मग 2 काबरे काढले ते असे. हा एक सेपरेटली काढला लेफ्ट साईडचा हा, लेफ्ट साइड आणि राईट साइड. त्याचं काही नाही. ते व्यवस्थित होईल म्हणे, पण आजी कसं हे का छातीचं? त्याच्यामुळे तो त्रास होते. 2 लिटर त्या दिवशी हम्म. त्यांना पेपर लावलेला सुद्धा सहन नाही होते. हा ना, आजीची फाईल आहे. आजी एकदम इथंच पडून गेलं ते चेक करून घरामध्ये. पण नाही वजन नाही मग ते असं म्हणते कणत राहतील त्रास. काका बघ ना. आता तुमची परिस्थिती वेगळी आहे का? आम्ही काळजी पोटी फोन करते. फोटो सुद्धा नव्हता आम्ही बघायला गेलो त्यावेळेस. अरे हो बापरे. मग आता काय? भाऊ म्हणते बिचारी मामी आमची भोळी होती रे. गोळा महादेव भेटला. भारी यार खरं. कोणा तुमचा फोन कस काय उचलल महेश? प्राजक्ताला सांग. हा पिल्लू इकडे इथे 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 ये ये ये. हॅलो फ्रेंड, पूर्ण आजी बरं आहे आता. म्हणजे बरं म्हणजे जसं मी तुम्हाला दाखवलं ना एक्सरेमध्ये त्यांचं या साईडचे दोन्ही बॉल्सच्या साईडमध्ये असं एकदम क्रॅक असा पडलेला आहे. आणि घरामध्ये सकाळी ते उठल्या होत्या, चहा पित होत्या आणि त्या घरामध्येच इथं चक्कर करून घरामध्ये तिथंच पडलेले आहेत. त्याच्यामध्ये एकदम आणि थंडीचे दिवस आहे त्याच्यामध्ये आजीला खूपच त्रास होतोय आणि वय पण झालेलं आहे. गोळ्या प्रमाणाच्या बाहेर चालू, इंजेक्शन चालू. त्याच्यामध्ये आता त्रास होऊ राहिला. ओरडतात, थोडेसे रडतात. आता त्या थोड्याशा झोपलेल्या आहेत, त्यांना झोपू देतो. आम्ही थोडंसं रेस्ट करतो, बसतो इथं आणि त्यानंतर बघू पुढचा काय प्लॅन आहे. बघत राहा. काय काय शेवटी माणूसच मारतो. आणि मच्छर आहे ना, मच्छर कसा बसतो हा. मारला तरी उठत नाही. हा. तसं बायका आहे असं. असं म्हटले ना. हा करा म्हणा पटापट. हा? काय तुम्ही माझी बायकोबद्दल बोलतो. बघा तुम्ही सांगा कोणावर घेऊ नका. मग. नाही तुम्हीच सांगा आता सगळ्यांनी मी मत. कोणावर घेऊ नका, फक्त माझ्या बायकोबद्दल बोलतोय. बघितलं, भाऊ म्हणत होत्या, सीमाताई म्हणत होत्या की परत फ्लॅशबॅक म्हणे रिटर्न जायला पाहिजे सगळे दिवस परत. तर भाऊ म्हणतोय लग्नाचा दिवस आला का मी तिथून पळून जाईल म्हणे. असं जरा झालं तर नाही का, रिवर्स गेले तर सगळे दिवस. बरेच वेळ बोलते बरं का. हा ना, नाही का आपण नाही का बॅग जाऊ नाही का असं बॅग जाऊ. नाही का जसं Action replay सारखं. ऍक्शन रिप्ले. हा तो पिक्चर सारखं. पिक्चर सारखं नाही हा. का बॅग जायचं सगळं परत ते लहानपण ते हा. परत आपलं- एवढे बरं का भाऊ पळत. हे म्हणलं मग माझ्या लग्नाचा जो टायमिंग ना मी तिथूनच आउट होऊन जाईल. शेवय खायची अगोदर पळत. शेवय नको बाबा. शेवय कुरडे नको मला. काही खरं नाही बाई. आणि तुम्ही काय करशाल? दिसतंय ना काय व्हिडिओ. झालं? शेवई खातो तो. तुम्हीच खाताय. शेवय शेवय शेवई एवढं खात होते. सोनू आणि ते- भाऊने काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही एकमेकांना खाऊ घालत. आणि तुम्ही हे तर गावा खात होते. शेवई खाय, भजी खाय. मित्र चिडले जेव्हा. काय भजी नसते नव्हती झाली चांगली तुमच्या तर. वय बघ आता. नाही एवढं घाई गडबडीत कोण भाजी चांगली टेस्टी बनवल. बस बस बकवास भजी होती. आता मी खाऊ घालते ना चांगली भाजी. सोडा नव्हतं टाकला त्याच्यात. हा भाऊने एवढं लक्षात आहे का? बा आता एवढ्या गडबडीत कोण दुपारी तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना, हा. तुझ्या चेहऱ्यावर एवढी स्माईल होती, हा, एवढी smile जबरदस्त होती. होती. मी पण खूप पहिल्यांदा मला बघितलं. आवडलं, जुगलबंदी चालली direct. मी अजून पण स्माइलच करत राहते प्रत्येक गोष्टीत. तेच ना मग, लय smile होती. मी नाही त्या दिवशी आठवण काढली. मी रिवाइंड केलं सोडणार नाही तुला. चला व्हिडिओ साठी बोलताय. जाऊन जेवण करायचंय भाऊला. नाही हा, नाही तर उद्या डबल भेटणार नाही. काय डबल भेटणार नाही. त्यामुळे त्याच्या बरोबर राहू नका, घरी जाऊन जेवायचं. भाऊनी आता इतके दिवस काढले ना, तर भाऊला कळून चुकले. आपण बायकोशी जास्त पंगा घ्यायचा नाही, नाही तर उपाशी मरायची वेळ हो, येते. बरोबर. आता इथं कसं हा नया खिलाडी कुठे बी तर मला फरक पडत नाही. जा तू जा मला हेच पडतात. भाऊ नया खिलाडी. हा. मला 2-3 वेळा बोलले बरं का, जा तू बिंदास जा, मी तुझ्याशिवाय जगू शकतो नाही का. आता मी एक दिवस करूनच दाखवेन. नाही मी एक दिवस करूनच दाखवेन. नाही यांना माहिती बोलण्यामध्ये माझ्याशिवाय- 40 वर्ष एकटंच राहिलं की माझे कपडे मी धुतले. हा. आहे का? जेवण करण्यामध्ये खूप असतं. म्हणून मी माझे धुतले. फरक असतो ना. नाही, नाही.
माणूस बोलल्यामध्ये बोलत असेल तर कसं काय होतं? नाही तर बोलायचं असतं मी पण कुठं सोडलं एवढं मारणार लगेच सोडू नका तुम्ही लगेच. नाही भाऊच आहे काय भाऊ तोंडावर बोलता काय पण ते एवढं नाही मला करत. बोलणार की कानावर घेते मी काही गोष्टी. बायकोच असते बाबा. त्याला कळायला लागलं. डोळे बंद करून बायको बायको असती बाबा. काय? त्याला कळलं आता रेवंडी काय म्हणणार नाही तीच बायको आपल्याला शेवटपर्यंत स्वप्नातून बाहेर या. पण तिचंच असतं बरं का, मी कधी नाही बोलत मी वाईट होऊ आपण कधी. हा ना तिचंच असतं. नाही सगळ्या लेडीजचं असतं भाऊ तसं. अहो ताई तेच दिवस आपले नाही का असे अरे पण मागचे दिवस परत यायला पाहिजे सगळ्यांनाच वाटतं. रिस्पॉन्स काय पाहिजे हा यार बरं वाटतं हे मी काय बोला हा एक कल्पना असते ते कल्पना नाही काकूलाही वाटत असेल ना अरे ते मागचे दिवस परत यायला पाहिजे असं प्रत्येक लेडीजला वाटतं. एन्जॉय केलेली दिवस. हा कोण सांगू राहिलं उजाडा द्यायला मला पाहिजे. तरी कोणी flashback ला जायलाच म्हटलं. नाही पण असं प्रत्येक लेडीजला येतो तो. ते सारखीच आहे मग. नाही खरंच यार असं राहायला पाहिजे तेव्हा नाही का. हा आम्ही बोललो तरी पण आम्हाला कंटाळा येतो. हा असं आहे. मग तू बोलू नको. हे दोघं सारखीच आहे, बरं काय, एवढं- सारखे आहेत. बोलतो, माझं भांडे का म्हणते? सगळे सारखे आहेत मामा. एका माळीचे बाबा म्हणे. सगळे सांगते. एका माळीचे म्हणे. मग तुम्हाला सगळ्यांनी एका माहिती देतो बरं का मी. नाही नाही चांगले आहेत पण सगळे चांगले आहेत. मला बदनाम नाही करायचं. नाही नाही आपली फॅमिली एक नंबर आहे. खरंच काय मस्त आहे. मस्त वाटलं. शांती शांती शांती. बरं, सन्नाटा झाला. आता आली बरं. आता आली बरं. आता प्राजक्ता आली. Subject change करा. Subject change करा. तिला आता नाही विषय कळलं. बदला. तिला नाही तिला कळलं. आपलं life जगायचं. ती एवढ्या लवकर तिला घाबरू नका. तिची बिचारीची सुरुवात आहे. हा? ते अजून पुण्याला आलेले नाही अजून. हा. त्यांना पाठवून तू कधी येतो? तिला द्यायचं. फोन मागचा केलता? चान्स होता बरं का महेशला आम्ही तेव्हा गाडी घेऊन आलो तेव्हा चान्स होता हा, त्याला बोलू हा तुम्ही. त्यावेळेस नाही का प्राजक्ता आणि दोघं- काकांच्या लग्नाचा फोटो आहे बघा. हा ना बघा ना हे बघा हे काका होते काकांच्या लग्नाचा फोटो बघा. गॉगल रेवनचा गॉगल होता. ओ रेवन हा त्यावेळेस कुठे रेवन होता होता की हो, रेवणचंच बाबा. होतं रेवन तेव्हापासून आहे. पहिल्यापासून ही कंपनी ती हो हे बघा काकांच्या लग्नाचे फोटो बघा. तेव्हा टॉर्च लावते थोडीशी. हं. काकू बघ हे बघ, हे नवीन जोडी हा हे बघा काकू काका. हं. काकूच सतीश संतोषचा पण एक फोटो असतो त्याच्यामध्ये. आहे ना हा आपण बघू ना बघू. हे बघा ना पूनम बघा. पुन्हा मोना. अई काका काकू हे कोण आहे. फोटो होते. नाही तुमचा नाही तुमचा असेल. हे बघा आजी त्या नाचताय बघा इथं असं म्हणजे सगळ्यांचे फोटोज आहे असे जुने. बघितलं का? डॅडीचा फोटो त्यानेच भारी करते वाव जुने फोटो बघायला भारी वाटतात. माझा फोटो बघ. कुठे तुम्ही कुठे. हे हो हे बघा सतीश वाघ. फोटो काढून दे. मनशात आहे ना. हे मनशात आहे बघ कसं दिसते. ते सूरज बघतो. सूरज आणि कोण होती ते बघा. हा ना बघा ना. मोना. साखरपुड्याच्या वेळेस. हे बघा खापराच्या पूर्णाच्या पोळ्या बघा. हे बघ कसले दिसायचे. हे बघा मम्मी पाठीमाग मनीषा बघ कशी कुठे. हा हे बघा मनीषा ताई बघा. मनीषा ताई व्हिडिओ बघताय का कमेंट करून सांगा. ते बघा मनीषा ताई आहेत. आणि सगळ्यांचा ते गुळण्यांचा कार्यक्रम पण झाला होता ना. हा काकूचा साखरपुडा हा हे बघा काकूंच्या साखरपुड्याचा व्हिडिओ बघा फोटो. पुरणपोळी केला तर आमची साखरपुडा. हा मी बघितलं ना ते बघा ना खापराच्या पोरणाच्या पोळ्या आहेत बघा. हे बघा इथं काकूंचं साखर. काकू बघ कसं भारी दिसायच्यात. हे ते लग्नानंतरचे कार्यक्रम आहे ना नवरदेव नवरीने पण केले पण दुसऱ्यांनी पण केले होते माहिती की. 5 जोडप्यांनी हा. केले ते. हा ना 5 जोडप्यांनी केले. आता बघ कशी नाचते आता डान्स लय भारी येतात. हे बघा डॅडी बघा. हे बघा माझे सासरे. हे बघा तुझी मम्मा बघ हे बघा इथं माग उभे आहेत तुझी बघा. मम्मा बघ हे हा हे बघा डॅडी कसले बारीक होते डॅडी. इकडे अंकल होता. डॅडींचं लुक बघा ना. हे भाऊ बघा दिसतायत. हे बघ श्रेयजप्पा. हे बघ इकडे संतोष भाऊ आहे इकडे श्रेयजप्पा आहेत. भाऊ नाही हृदय त्याचं पहिलं. बघ ना भाऊ बघ भाऊ. गुळण्यांचा कार्यक्रम बघा. इथं मी पण माझा चेहरा कट झालाय बघ वरती. इथे मोठे पीछे देखो पीछे ये देखो पीछे इधर पीछे सतीश वाघ. बघा संतोष भाऊनी बघा. हे बघा इथं संतोष भाऊ. ते बघा डोळा मारताय बघा आहे का ते हरकत्या. सीमाताई म्हणता हरकत्या बघा म्हणे. भाऊजा हा हे बघा मासूम होते हे बघा हे म्हणता मी गरीब गाय होतो बघा मासूम.
हे बघा हे आणि सीमा ते म्हणते भाऊंच्या हरकत आहे बघा. माग बघ माग सूरज होता ही कविता आहे हम्म, ही हे बघा. योगा पहिल्यापासून मला फोटोची आवड नव्हती हा बघितलं ना इथंच कळतं का नाही प्रत्येक फोटो मध्ये माग आहे मी. अरे मागे म्हणूनच तू तुम्हाला लहान आवडत होता नाही. तेव्हा. बघितलं ते लहान होतं ना आणि भाऊंना खरं होते बरं का. ते लई तुझं गाणं म्हणजे काय? लई जीवन जगून घेतलंय ना का सगळं आता पूर्ण करून घेतलं. त्याच्यामुळे आता इंटरेस्टच गेला. गेला भारी ना खरंच हे जुने आठवणी आहेत आम्ही बघतोय. ही माझ्या मामाची पोरगी कविता. यांना इतक्या वेळेस दिसत नव्हतं हे टॉर्च लावून नाही, video- फोटो मला माहिती आहे. फोटो बघत मी होते. बघितलेले आता यांना मी फोटो दाखवला आता विदाऊट टॉर्चने हा फोटो यांना दिसला. हा घृष्णेश्वरचा फोटो आहे आमचा हा का तेव्हाच मग माझा लुक किती जिंदगी माझी जगून झाली काहीच राहिलं नाही आता असं. कोण किती स्माईल कडक स्माईल आहे माझी बघते. लय धूम केली होती सगळी. लग्न पण लय छान झालं होतं. नाचायला. मग तुमचं काय म्हणणे सांगते मी त्यावेळेस लग्न किती चांगलं केलं होतं. काकून खूप डेंजर ठसका उठवला. भजी तळत आहे ते आमच्यासाठी. आम्हाला निघायचंय लगेच. सीमाताईचे भाऊ आहेत ना त्यांच्या इथं जायचंय. त्यांनी पण बोलवलेलं आहे. तो काकून मी भजी तळले बापरे डेंजर ठसका उठवला आहे. आणि आम्ही बघ काय खातोय. काकांच्या इथं झाड आहे बोरांचं. इतकं सुंदर गोड बोर आहे. तिथं झाड आहे त्यांच्या इथं इथल्या झाडाच्या इकडे हे बोर इथं समोर आहे ना तर इथं झाड फोटो आहे. आम्ही फोटो बघतोय महेशच्या लग्नाचे. बापरे महेशच्या लग्नाचे फोटो बघतोय. त्याच्या लग्नाचे तर व्हिडिओ कॅसेट अजून आली नाही पण आपले ब्लॉग तर एकदम झकास झालेले आहेत. तर आता इथं बोरं खातो आणि फोटो बघतो. चला काका घेऊन आले आमच्यासाठी भजी. काकूंच्या हातचे भजी बघा. हा ते काकूंनी चटणी बनवली ना त्यामुळे ते एवढं तिखट लागते. त्यांनी चटणी बनवली भजी बनवली आहे आणि आम्ही फोटो बघतोय त्यांच्या लग्नाचे. आजी बाया येतो परत. असं करताय वा परत एकदा डोकं टेक मी त्या चल बाय. जय जय का काय ग हा तुम्ही आमच्या बरोबरच आहे. बाय बाय मामा मामा काका बाय कर दीदी. बाय करा काकाकडे मम्मी बघू रे. हे बघ बाय. आपण सर्वजण आलात बाय. त्यांना म्हणा तुम्ही सर्वजण आलात तुम्ही सगळे आलात आले. खूप खूप आभारी आहे थँक्यू वन्स अगेन मीट माय फॅमिली ओके थँक्यू बाय 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 बाय. आय मिस यू बाय. किशी देऊन द्या. I miss you. Flying किशी. बोल आय मिस बरोबर यू आरूच नाही भेटत. मिस यू मिस यू आय मिस यू. तुम्ही काळजी घ्या बरं खरंच सॉक्स घाला कारण की खूप गाठ आहे. चला आता आपण चाललो आहोत सीमाताईच्या माहेरी. सगळे पाय पडायचं प्रोग्राम चालू आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती. सगळं पाय पडायचं कार्यक्रम चालू आहे. प्राजक्त पडते तेजू आली. ती पण पडती का बाई काय ती पण. नको 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 बेटा नको राहू दे. तू पी दे मला पी दे पी. आई ग देवा बाई ग. आणि मामीला पडायला पी दे, पी, एक पी दे. मामीला पडायला लाव, आशीर्वाद दे मामीला. मामीला तू पडायला मामीला पडायला हा. आशीर्वाद दे तू. आशीर्वाद ओय वा वा आरू गरम गरम घ्या. मामाचं इकडं. मी बोलू का मी बोलू तुझं हो आशीर्वाद दिला हो. पाहिजे की तसं एकदम आयुष्य सिरियस नाही पाहिजे ना कोणीतरी पाहिजे काहीतरी. आजी आजी येतो हा तो सहसा विचार करणार माणूस बाय बाय टाटा फिर मिलेंगे चलते चलते. सोडून दे त्यांचं काय नाही. परत भेटू आजी असं म्हणा. परत आजी भेटू. परत भेटू. आजी चांगलीच होणार आहे. ओके हा आजी होतील चांगल्या. चला काका काळजी घ्या. थँक्यू चलो चल बाय बाय. Bye-bye. चलो चलो बाय.
मीच पहिले चालले वाटतं. मीच चालले आधी सुरुवातीला. मस्त असं गार वातावरण आहे. प्रमाणची बाहेर गारवा आहे शिर्डीला. आणि आम्ही आता निघतोय त्यांच्या इथं. चार्जर काढलं होतं कृपाचं? हा चार्जर माझं नव्हतं, इकडचंच होतं. आणलं होतं का? ए बघ बरं, हा लाल हा. आता मला काय माहिती तुम्ही आणलंय. चला आता बाय. हा ना एक राहायला पाहिजे होतं पण आता काय करणार घरी पोरांचं. हा ना. उद्या तो पुढचा प्रोग्राम तिकडे गेला असता. पण मग उद्या आम्ही पोहोचत नाही ना काका. मग आता परवा पेपर आहे परत पोरी. अगं तुम्ही दुपारी निघाले तर काय 2 वाजता निघाले तरी संध्याकाळी 6-7 वाजता आरामशीर जातो. नाही, जाऊ दे आता आलतो ना पुढच्या वेळेस घेऊन. चला. याची पुढच्या वेळेस आले काकाची बिर्याणी पार्टी राहिली. तुम्ही आल्यावर तुम्ही आता सर्वांनी या. शिजवायचीच आहे आपण एकदा करू आपण. एक वेळेस येऊ आपण थंडीमध्ये जेवू. नाही बोकड नाही भेटलं तर कुत्र कापू आपण, काय टाकू. बघ हे काय म्हणतात, बोकड नाही भेटलं तर कुत्र कापू. पोरींना घेऊन येऊ मग फुल. त्यावेळेस कसं थोडं बाहेरच मी राहिलं तरी काय वाटत नाही. झोपले उठले बसले. उन्हाळ्याचं काय वाटत नाही. टेरेस हा उन्हाळ्याचं काही नाही वाटत. हो आता कसं घरच्या चलो.